मनुष्य हा मुळातच एक सामाजिक आणि संवेदनशील प्राणी आहे. आपल्या भावना व्यक्त करायची ताकद, शक्ती ही आपल्याला बाकी प्राण्यांपासून वेगळी बनवते. मात्र बरेचदा आपण असं बघतो की आपण आपल्या भावना व्यक्त करायची ही जी काही आपल्याला ताकद दिलेली आहे तिचा अजिबातच वापर करत नाही. दुःख असेल किंवा अजून काही वेदना असतील त्या आत साठवून ठेवत त्याचा मोठाच्या मोठा डोंगर होऊ देत बघत बसतो आणि मग एक वेळ अशी येते की मग सगळाच्या सगळा कोलमडून पडतो. आणि त्यामुळे आज एक अशी भावना की जी या सगळ्या भावनांच्या मध्ये कॉमन आहे किंवा मूळ भावना आहे ती म्हणजे दुःख आणि त्याच्यानंतर होणारा शोक ह्याच्याबद्दल आज आपण बोलूया. दुःख ही एक अत्यंत नैसर्गिक अशी भावना आहे आणि त्यामुळे दुःख झालं तर त्या भावनेशी भांडत बसण्यात काहीच अर्थ नसतो. या भावनेचं काय करायचं किंवा झालेल्या दुःखाचं काय करायचं ते जास्त महत्त्वाचं. ते साठवून ठेवायचं, ते मनात ठेवायचं की व्यक्त करायचं, आणखीन बाहेर पडू द्यायचं आणि त्याच्यातून बाहेर यायचं, ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. दुःख हे बरेचदा डिसअपॉइंटमेंटमधून म्हणजेच निराशेतून उत्पन्न झालेलं असतं. एखादी व्यक्ती गमावल्याचं दुःख, एखादं नातं गमावल्याचं दुःख, मनाला हवा तसा जॉब किंवा करिअर न मिळाल्याचं दुःख, जेवढं यश हवं होतं ते न मिळाल्याचं दुःख, अशा प्रकारची अनेक दुःख असतात. आणि मग दुःखानंतर येतो तो शोक. हे सर्व काही नैसर्गिक आहे. दुःख होणं, त्याच्यानंतर त्याचा शोक होणं, हे सगळं काही खूप स्वाभाविक आहे. प्रॉब्लेम अरायझेस when we do not allow ourselves to go through all the phases of grief. दुःख आपापलं कमी होत नाही, ते कमी करावं लागतं हळूहळू, जमेल तसं, जे मार्ग सापडतील त्या पद्धतीने. ते कधी कधी अचानकपणे समोर येतं, अनपेक्षितपणे. मात्र दुःख झालं तर ते आत ठेवून ते आपापलं कमी होईल किंवा जसा वेळ येईल तसं ते कमी होईल अशी वाट बघत बसणं ही शहाणपणाची गोष्ट नाही. दुःख कमी करावं लागतं आणि त्याच्यासाठी ते व्यक्त करावं लागतं. दुःख झालं म्हणून एम्बॅरेस्ड फील करायची, वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही आहे. दुःख झालं तर ती एक भावना आहे, दुःख होणार. जर का रडू आलं दुःख झाल्यामुळे, खूप वाईट वाटलं, तर रडू येऊ दे, भावना बाहेर पडू देत. बरेचदा आपण रडू आपलं थांबवून ठेवतो आणि मग त्यात काय रडायचं, वाईट तर वाटतंय पण रडायचं कशासाठी, असं बरेचदा म्हणलं जातं. पण रडणं इज अ साईन ऑफ स्ट्रेंथ अँड नॉट वीकनेस. त्यामुळे रडून जर का इट्स द इझिएस्ट फॉर्म टू रिलीज युअर सॅडनेस. तुमचा ग्रीफ बाहेर काढण्याचा इझिएस्ट फॉर्म आहे. त्यामुळे तुम्हाला जर का कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून दुःख होऊन रडू येत असेल तर त्याचं अजिबात एम्बॅरेस त्याच्यासाठी फील करून घेऊ नका. बोलून म्हणा किंवा रडण्याच्या मार्गाने असू दे किंवा कुठेही व्यक्त व्हायच्या मार्गाने असू दे, दुःख जेवढं कमी कराल, बाहेर काढाल, तेवढं ते कमी होत राहील आणि एक दिवस ते नष्ट होईल. मात्र रडायचं कसं किंवा बोलायचं कसं या भीतीने किंवा वल्नरेबल व्हायच्या भीतीने जर का तुम्ही काही बोललाच नाही तर ते दुःख पोटात राहील आणि एक दिवस त्याचं इन्फेक्शन होईल आणि मग त्याचा त्रास झालेल्या दुःखापेक्षाही जास्त असेल. आयुष्यात जेवढं सुख आहे तेवढंच किंवा कमी जास्त दुःखही असणारच. आपल्याकडं त्याला सांभाळायची किंवा त्याच्यातनं बाहेर पडायची जर का टेक्निक असेल आपल्याकडे, जर का ते आपल्याला माहीत असेल की याच्यातून कसं बाहेर पडायचं, तर दुःख पचवणं आणि त्याच्यातून बाहेर पडणं हे सोपं जातं. दुःख होऊच नाही आहे किंवा होणारच नाही अशी अपेक्षा ठेवणं मे बी थोडंसं चाइल्डिश असेल. तर मला असं वाटतं की बोला, व्यक्त करा, वाटलं तर रडा आणि जे वाईट वाटतंय, आणि ते वाईट वाटणं बरोबर चूक याच्या विचारात पडू नका. जर का जे वाईट वाटतंय त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी ते बोला आणि स्वतःला फ्री करा.